भगवंताची स्तुती गर्भामध्ये सगळे दिली. गर्भात भगवान असताना स्तुती केली. सुंदर कळाला. तमद्भुतं बालकमंबुजे क्षणं चतुर्भुजं शङ्खगदायुधायुधं श्रीवत्सलक्ष्मं गलसौविकौस्तुभं पीतांबरं सांद्रपयोधसौभगं. बोल गोपाल कृष्ण भगवान की. कृष्ण परमात्माचा जन्म झाला पण भगवंतांनी उघड केला नाही म्हणून आपल्याला जन्म आता करत येतो. ऐका ऐका, थोडं थांबा अजून. अगदी 10 मिनिटात आता कृष्ण परमात्माचा जन्म होतो. जन्म झाला. 8 वर्षाची मूर्ती, शंख चक्र गदा पद्म हातात घेतलेली, पितांबरधारी वसुदेव देवकीच्या समोर आली. वसुदेवाने स्तुती केली, देवकीनं स्तुती केली. दोघं पाया पडायला लागले. या परमात्माने सांगितलं, कारण नाव ठेवलं नाही ना अजून. म्हणले काय उलटी गंगा व्हायला लागली. म्हणले मायबापाने कुठं पाया पडत असतं का? देवकीचे शब्द आहे का? म्हणले मायबापाने लेकराच्या पाया पडायचं नसते, मला कळतं, पण तू जगाचा बाप आहेस म्हणे. 4 हाताचं लेकरू जन्माला येत नसतं म्हणजे भूत जन्माला येत असतं. बोल तू भूत आहेस का? म्हणजे मी भूताचं भूत आहे. 2 हात कमी केले. लेकराच्या हातामध्ये, कोण बोलते की लेकराच्या हातामध्ये शंखचक्र गदा पद्म नसतं. भगवान परमात्मा मध्ये टाकून दिले. जन्माला आलेले लेकरू पितांबर नेसत नसतं. भगवान परमात्मा म्हणजे तुमच्याकरता मी पितांबर काढू का? म्हणजे भक्ताच्या इच्छेकरता काढावं लागतं. भगवंताने पितांबर काढलं. म्हणजे जन्माला आलेले लेकरू बोलत नसतं. म्हणजे बोलण्याचं कारण पडायला लागले. तुम्हाला भीती वाटते की नाही? म्हणले कंसाने किती पोरं मारले? हो म्हणजे 6 पोरं मारले म्हणले. आणि 7वं अदृश्य झालं. मग याच्याकरता काय करा? मला वाचवायचं का तुम्हाला? म्हणजे हो, मी बोललो का? तुम्हाला मला जर वाचवायचं असेल तर एकच करा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, घराला मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला. मजनी गोकुळाला, मजनी आला. माय उपजली जेथे, ठेवी मज आणि येथे. येथे नंदाच्या वासवले. मनसिया सत्य रक्षपाल, तेल्या मोहिने सकळ. मनसिया सत्य रक्षपाल, तेल्या मोहिने सकळ सकळ. नंदाच्या
भगवंताने सांगितलं मला गोकुळला घेऊन जा. अरे एवढी मोठी सिक्युरिटी, म्हणजे तुम्ही काळजी करू नका. मला ते कंसाची भीती, बापाची भीती नाही, म्हणजे मला काळजी करू नका. जेलमध्ये टोपलं आलं. जेलमध्ये जाताना सगळं तपासून नेतात. कृष्ण जन्म व्हायला बरं का, अगदी 2 मिनिटात. जेलमध्ये काय करतात माहिती का तुम्हाला? सगळं तपासून नेतात. तुम्ही विचारताल महाराज तुम्ही कधी जेलमध्ये गेला होता? गेलो नाही, पण ऐकण्यात येतं. ती पाळी कधी आली नाही बरं का जेलमध्ये द्यायची. जेलमध्ये जात्या वेळेस पूर्ण तपासलं जातं. मग तुम्हाला शंका येईल तिथं टोपलं कुठून आलं? ज्या भगवंताला ब्रह्मांड निर्माण करता येतं, अहमेवासमेवाग्रे नान्यतयद सत सत परम पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. भगवान सांगतात माझ्या अगोदर काहीच नव्हतं, आजही माझ्याशिवाय काहीच नाही, आणि सगळं संपल्यानंतर माझ्याशिवाय शिल्लक कुणीच राहणार. त्या भगवंताला टोपलं निर्माण करणे काय होत नाही. टोपल्यात घातलं भगवंताला, हात लावल्याबरोबर तर खडाखड हातापायातल्या बेड्या हातकड्या सगळ्या तुटून पडल्या. दाराजवळ आले, खडाखड कुलप उघडले. सगळे अगदी निवांतपणे शांतपणे सगळे द्वारपाळ झोपले होते. वसुदेव बाबा निघाले. मंद मंद पाऊस यायला लागला. ढगाने विचार केला भगवंताचे स्वागत करण्याची वेळ आमची आलेली आहे, म्हणून मंद मंद पाऊस यायला लागला. शेष भगवान आले. भगवंताला पाऊस लागू नये म्हणून मोठ्याच्या मोठ्यावरी 10 फण्या काढून अगदी त्यांच्यावर आश्रय केला. यमुनेपर्यंत आले वसुदेव बाबा. ऐका, यमुनेचा पूर भयानक वाढायला लागला. यमुनेमध्ये प्रवेश केल्यावर यमुनेचा पूर वाढायला लागला. का वाढायला लागला महाराज? अनेक संतांनी अनेक विचार मांडलेले आहेत. जगामधल्या ब्रह्मांडामधल्या सगळ्या तीर्थांनी विचार केला, आज भगवान आमच्यामध्ये आलेला आहे, त्याचं स्वागत एकटी यमुनाच करते, आम्ही का न जायला पाहिजे? सगळे तीर्थ कुठे आले? यमुनेमध्ये आले. कळलं का? ज्या ठिकाणी कृष्ण जन्म होतो त्या ठिकाणी सगळे तीर्थ येतात. बोला तीर्थराज भगवान. दुसऱ्याने सांगितलं असं नाही, यमुनेला वाटलं की माझा नवरा आज इथून चाललेला आहे, त्याचं तोंड पाहू, म्हणून यमुनेचा पूर वाढायला लागला. भगवान कृष्ण परमात्माने टोपलीतून पाय काढला, यमुनेला दर्शन दिलं, यमुना दुभंग झाली. म्हणले महाराज कसं काय? पाय लावल्यावर यमुना दुभंग झाली. दुसऱ्याने विचार केला, म्हणजे यमुनेला राग, म्हणजे कृष्ण परमात्माला राग आला. अगं बायकोशी खरंय, पण लग्नाच्या आधी सासऱ्याच्या डोक्यावर चढतेस का? म्हणून भगवंताने लागणार. दुसरी गोष्ट, नवऱ्याला पाहायला गेली आणि सासऱ्याची दाढी लागली, यमुना लाजली. असो सगळ्या प्रकारानं वसुदेव बाबांनी गोकुळमध्ये प्रवेश केला. अध्यात्माच्या दृष्टीनं गोकुळचा अर्थ तुम्हाला कळला का सगळ्याला? अध्यात्माच्या दृष्टीनं गोकुळ म्हणजे हे मनुष्य शरीर आहे. भगवान परमात्माने या मनुष्य देहामध्ये प्रवेश केला. यशोदे सहित सगळे 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 गाढ झोपलेले होते. यशोदेची खोली रिकामी होती. वसुदेव बाबाने प्रवेश केला. वसुदेव बाबा यशोदेजवळ गेले, आपला लाला तिथं ठेवला. अंधारात दिसलं नाही मुलगा आहे का मुलगी. तिथली मुलगी उचलली, डोक्यावर घेतली, घरी घेऊन आले. सगळ्याच्या झोपी सारख्या चालू होत्या, पण मध्ये प्रवेश केल्याबरोबर खडाखड कुंप लागले.
फडाफड शिट्ट्या ऐकायला लागल्या. सगळे द्वारपाल जागे झाले. कंसाला 1 सेकंदाच्या आत बातमी दिली, कंसा आठवा गर्भाला, आठवा गर्भाला. कंस पळत आला, धरलं त्या गर्भाला, गरगर गरगर फिरवलं, आपटणार. इतक्यात हातातून तो गर्भ निसटला आणि अष्टभुजा नारायणी प्रकट झाली. ए कंसा, नंद घर आनंद भयो मंद की गुलाल टाकायचा बरं का. काल थोडासा उशीर झाला होता, 2-3 वेळेस मी जय जयकार केला. तिला सांगितलं 8 भुजाची झाली. अरे तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला आहे. तुझ लागी वधी वधी, तुझ लागी वधी. उपजला मजधी, उपजला मजधी, तुझलाही वधी. कंसा तुझलाही वधी वधी, तुझलाही वधी. उपजला मजधी, उपजला मजधी, तुझलाही वधी. बोलनंद भवन की जय. कंसा, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. कंस वेडा झाला. कुठं जन्माला आला? तुझी तू पत्ता शोधत बस म्हणे, मी कशाला तुला सांगू. कंसाला मोठीच्या मोठी आपत्कालीन मिटिंग बोलवली. मोठमोठे राक्षसाला जिंकून आणलेले शल, तोषेल, कुळ, पुतनादी सगळेच्या सगळे तिथे आले. जाऊ द्या, कंसाच्या दरबारात काय झालं, मथुरेत काय झालं आपण नंतर बघू. इकडं गोकुळमध्ये यशोदेला पत्ताच नाही. कधी डिलिव्हरी झाली त्याचा पत्ता नाही. इतक्यामध्ये यशोदेची ननंद सुनंदा तिथं आली. शुकदेवाने एक शब्द एवढा सुंदर वापरलेला बरं का, नंद आणि सुनंदा, ननंद आणि सुनंदा. आता प्रत्येक शब्दाचा अर्थ करीत बसलं तर वर्षे पुरत नाही भागवत सांगायला. ननंद म्हणजे काय? आईमध्ये आणि भाऊजाईमध्ये जी भांडणे लावते तिला ननंद म्हणायचं. अर्थ लक्षात आला का? आईमध्ये आणि भाऊजाईमध्ये जी भांडणे लावते तिला ननंद म्हणावं. सुनंदा कोणाला म्हणावं? जी आईला समजून सांगते की आई, जसं तू माझ्यावर प्रेम केलंस तसंच माझ्या भाऊजाईवर प्रेम कर, असं जी सांगते. कळलं का तुला? तिला सुनंदा म्हणतात. अशी सुनंदा होती नंदाची बहीण. सुनंदाला सांगितलं होतं की जर कधी आम्हाला लेकरू झालं तर तुला 9 लाख रुपयाचा हार आम्ही तुला देऊ. पण तिची इच्छा होती की माझ्या भावाला मुलगा झाला पाहिजे. एकदा नंदबाबाच्या घरी ब्राह्मण आले. 80 वर्षाचे नंदबाबा. ब्राह्मणाने अगदी नंदबाबाने जीव घातलं, भरपूर दक्षिणा दिली.
ब्राह्मणाने आशीर्वाद दिला, तुला मुलगा हो. नंदबाबा म्हणले, मला 80 वर्षाच्या वयात मुलगा होईल का? म्हणजे होईल. म्हणले, आजपासून तुम्हाला दररोज बासुंदी खायला ब्राह्मण, मुलगा होईपर्यंत. ब्राह्मणे सगळे विचार करायला लागले होते की या नंदबाबाला मुलगा हो. हिनं पाहिलं तर यशोदेच्या जवळ सुंदर प्रकारचा मेघश्याम वर्णन बालक हातपाय आपण खेळायला पाहिला. नंदबाबाकडे गेली. चला 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 चला, नंदबाबा इकडे या. अगं म्हणजे कशाला? म्हणजे या इकडे. अगोदर सगळे विद्वान ब्राह्मण बोलवा, यमुनेमध्ये स्नान करा, सुंदर सुंदर प्रकारचे कपडे घाला, मिशाला अत्तर लावा, सगळ्याच्या सगळ्यांना जमवा. अगं कशाला? ब्राह्मण बोलवले, सगळे जमवले, गावातल्या सगळ्या गोपीकांना बोलवलं. आणि ते सुनंदा सांगायला लागली, एक हात कमरेवर ठेवा, एक हात डोक्यावर घ्या आणि माझ्याबरोबर म्हणा, नंद नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद नंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की, जय होदा उदयाल की. जय कन्हैया लाल की, जय होदा उदयाल की. अरे नंद घरा नंद भयो, घोडा पालखी जय कन्हैया लाल की. गो कूदो हाथी घोडा कौन की रो पालखी. अरे नंद घरा नंद भयो, यौवन को हाथी घोड़ा बूढ़न को लापसी. यौवन को लाडू पेड़ा बूढ़न को लापसी. अरे नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. अरे नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. गोपाल कृष्ण भगवान की जय. नंद के लाला की जय. आज के आनंद की जय.
लाला की. नंदबाबांनी इंटरनेट पाहिलं नाही, विद्वान ब्राह्मण बोलवले. 18 श्लोकामध्ये ऐका, नंद महोत्सव शुकदेवाने सांगितला. 18 श्लोक मी का विस्तार केला एवढा. 18 श्लोक म्हणजे भगवंताच्या श्रीमद भागवताच्या 18,000 श्लोकाचं सार आहे सार. नंद स्वात्मज उत्पन्ने जाताला दो महामना. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ऐका, नंद स्वात्मज उत्पन्ने जाताला दो महामना. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आहूय विपुलाल वेदांत ज्ञानस्तात शुचिर्मंत्रता. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आनंद स्वात्मज उत्पन्ने जातल तो महामना. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नंद बाबाचं मन आल्हादित झालं. ब्राह्मणाने काय केलं ऐका, वाचयित्वा स्वस्तयनम जात कर्मात्मजस्य वै कारयामास विधिवत. विधिव पितृदेवतार्चनम. जन्म झाल्याबरोबर नालखंडन करण्याच्या अगोदर भरपूर दान करावं. नंदबाबांनी भरपूर दान केलं. पितरांची पूजा केली, स्वस्ती वाचन केलं. स्वस्ती नो इंद्रो वृद्धश्रवाः. स्वस्ती न पूषा विश्ववेदाः. स्वस्ती नस्ताक्षो अरिष्टनेमिः. स्वस्ती न बृहस्पतिर्दधातु. नाव ठेवायला थांबा थोडं, अजून नाव ठेवलं नाही. थोडं थांबा, नाव ठेवताना मी सांगतो तुम्हाला, मोठ्यानं नाव ठेवायचं आपल्याला, हळूच नाही. अशा प्रकारचं स्वस्ती वाचन झालं. भयानक मोठे अलंकार संपत्ती वाटण्यात आली. याचकाला सांगण्यात आलं, तुम्हाला काय मिळालं. काही याचक म्हणले आम्हाला सोन्याचे दागिने चांदीचे दागिने मिळाले. अरे म्हणले पूर्वेकडल्या दाराला जा, सोन्याचे दागिने. चांदीचे दागिने तिथेच टाकले. सोन्याचे दागिने घेण्याकरता पूर्वेच्या दाराकडे गेले. सोन्याचे दागिने घेतले. अरे म्हणले पश्चिमेच्या दाराला हिऱ्याचे दागिने. सोन्याचे दागिने टाकले, हिऱ्याचे दागिने घेतले. रस्त्यावर लक्ष्मी नाचायला लागली महाराज. का नाचायला लागली लक्षात आलं का तुमच्या. ज्या ठिकाणी माझे मालक येणार, लक्ष्मी कुठे, भगवंताच्या पायाजवळ. माझे मालक कोणत्या रस्त्याने फिरतील म्हणून लक्ष्मी रस्त्याला पडली. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास झाला. त्रास झाला. दैन्य दारिद्र्यास त्रास झाला. यशोदेला तर काही सुधरच ना. श्रावण महिना आला, यशोदेनं उत्सव करायचा. कृष्ण पक्ष आला, यशोदेनं उत्सव करायचा. अष्टमी आली, यशोदेनं उत्सव करायचा. एके दिवशी उत्सव करत असताना सगळ्या गोपिकांनी सांगितलं, ऐका थोडस लक्ष द्या. मला सांगा, गावचा मुख्य नंद, त्याला पोरग झालं, बाकीच्याला का आनंद झाला. भागवत लक्षात घेतल्याशिवाय जमत नाही. असं का. गावातल्या मुख्य माणसाला पोरग झालं,
आणि बाकीच्याला आनंद व्हायचं काय कारण? कारण गोकुळातल्या गवळणी म्हणजे साडी नेसलेल्या स्त्रिया नव्हे थाडामासा कातड्याच्या. गोकुळातले गोपाळ म्हणजे गुराखी पोरं नाहीत. गोकुळातले तरुण सामान्य माणसं. अनंत जन्मात पुण्य केलेले मोठे मोठे ऋषी, वेदाच्या श्रुती, रामचंद्र प्रभूच्या काळातील वानर, अहिल्याच्या काळातील सगळे ऋषी, हे सगळे मोठे मोठे जीव, कोटी करोड कल्प जीव यांनी जन्म घेतले आणि काय भगवंताला मागितले? तो मज भावा, तो मज भावा. भगवान आम्हाला दुसरं काही नको, तू माझा हो, मी तुझी होईल. म्हणून आज भगवान कृष्ण परमात्मा निर्गुण निराकार रूपातून आम्हाला सगुण साकार रूपाला भेट देण्याकरता. म्हणून सगळ्या गवळींना आनंद झाला. म्हणलं यशोदे जागा पुरत नाही, आम्हाला नाचावं वाटायला लागलं. यशोदेनं घरातलं एक एक सामान काढलं. या बाळाचा पाळणाही काढला आणि एका छकड्याला अडकावलं. नीट ऐका, छकडा म्हणजे काय? छोटी गाडी. गाडी म्हणजे काय? ज्या गाडीला 2 चाक आहेत त्याला गाडी म्हणायचं कधी, बरोबर आहे का? कोणत्या गाडीचं वर्णन केलं शुकदेवानी? तुमच्या संसार रूपी गाडीचे नवरा आणि बायको हे 2 चाक आहेत. भागवत सांगतं हे चाक बरोबरीने फिरले पाहिजेत. बरोबर आहे का? गाडी चालवताना तुम्ही विचार करता, 2 व्हीलर असो, एखाद्या चाकाचं ब्रेक जर फेल झालं तर तुम्ही गाडी चालवत नाही, कळलं का? या पद्धतीनं गाडीच्या चाकाने बरोबर फिरलं पाहिजे. गाडीच्या चाकाची उंची बरोबर असली पाहिजे. माझं बोलणं कळतंय का? बोलू नका, थांबा थांबा थांबा. गाडीच्या चाकाची उंची बरोबर असते. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? नवरा बायकोने एकमेकाच्या विचारात विचार घालून चला. विरोध करण्याचा प्रयत्न करू नये. जरीही विरोध करायचा असेल तर तो विरोध करण्याकरता वेगळी पद्धत वापर. तुम्हाला मी सांगून गेलो, सती माता वडिलाकडे यज्ञाकडे जाण्याकरता निघाली. महादेवाच्या मनात जाऊ द्यायचं नव्हतं. सती मातेने काय सांगितलं? प्रजापतेस्ते श्वशुरस्य सांप्रतम निर्यापितो यज्ञ महोत्सव केला. शंकरा, तुमच्या सासऱ्याकडे यज्ञ आहे. माझं बोलणं नीट आहे का? बायकाडी नवऱ्याला कसं बोलावं? शंकरा, तुमच्या सासऱ्याकडे लग्न आहे. सतीला माहित नव्हतं का माझ्या बापाच्या घरी येत नाही म्हणून? बोला, माझ्या बापाच्या घरी, माझ्या भावाच्या घरी, माझ्या माहेरमध्ये असं बायकांनी बोलायचं नाही. मग बोलताना कसं बोलायचं? तुमच्या सासरवाडीमध्ये, तुमच्या सासऱ्याच्या घरी, तुमची सासू अशी बोलली, तुमचा मेवणा तसा. ठीक आहे? या पद्धतीनं छकड्याचे 2 चाक बरोबर पाहिजे. ऐका, छकड्याला 2 बैल असतात, पण या छकड्याला 2 बैल नव्हते. प्रत्येक लीला मी तुम्हाला इतकी विस्ताराने सांगणार नाही. 2 बैल म्हणजे कोणते? एक बैल म्हणजे लौकिक धर्म आणि एक बैल म्हणजे पारलौकिक धर्म. एक तुम्हाला कथा सांगतो, गोष्ट सांगतो, विनोद सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदा काय झालं, जुना काळ, फोन नव्हते, तारेचं विश्व, बरोबर आहे का? पूर्वीच्या काळात तार इकडून इकडे द्यायची.
एक घर, त्या घरची पद्धत फार छान. सासरा सासू मुलगा सून मुलं सगळे एकत्रित जेवण करायचे. ऐका, ही सुद्धा एक भक्ती देवाची. सगळ्यांनी म्हणून एकदा तरी एकत्रित जेवण करावं आणि एकदा तरी एकत्रित भजन करावं. भजन आणि भोजन एकत्रित व्हायला पाहिजे. सगळे जेवायला बसले. एक पोस्टमन आला. तार तार तार. त्या सासरा म्हणणारनं तार हातात घेतली. त्या पोस्टमनला सांगितलं, या जेवायला. नीट ऐका बरं का, म्हणजे तुमच्या लक्षात येईल लौकिक धर्म आणि परलौकिक धर्म काय. या जेवायला. पोस्टमन म्हणला, मी 2-3 मनी ऑर्डर देतो पुन्हा जेवायला. सासऱ्याने तार वाचली. चला बरं म्हणे, सगळे आपण जेवायला बसू. चला चला चला. सगळे जेवायला बसले. मस्त यथेच्छ जेवण केलं. पोस्टमननं बघितलं होतं म्हाताऱ्याने तार वाचलेली. पुन्हा पोस्टमन मनी ऑर्डर वाटून आला. सगळ्याचे जेवणे झाले का? सासऱ्याने विचारलं. पोस्टमनने विचार केला, आपण जेवायला जाऊ. सासरा म्हणला, मगाची तार आणा बरं इकडं. कळलं का? तार आणली. सासऱ्याने ती तार वाचली आणि सासरा मोठ्याने लागला रडायला. माझं बोलणं नाही आतापर्यंत कळलं तुम्हाला. पोस्टमनने विचार केली, मगाही तार म्हाताऱ्यानं वाचली, मगा हसायला होता म्हातारा, आणि आता डबल तार वाचली की रडायला का? ऐका माझं बोलणं नाही. त्या पोस्टमनने विचारलं, बाबा मगाशी तुम्ही तार वाचून हसलात, चला चला जेवायला बोललात, आणि आता का रडता? त्या म्हाताऱ्याचं उत्तर ऐका, म्हणजे तुम्हाला लौकिक धर्म आणि पारलौकिक धर्म कळेल. म्हातारा म्हणला, तार मी मगाच वाचली होती. माझ्या सुनबाईची आजी वारली होती. मी एकच विचार केला की जेवायच्या अगोदर आजी वारली म्हणलं असतं तर सगळी उपाशी बसली असते. उपाशी बसल्यानं आजी उठली असती का? नाही. मग मी विचार केला की अगोदर पोटभरांना जीव द्यावं आणि जेवण झाल्यानंतर सांगावं, म्हणजे पोटभर रडू द्यावं. म्हणजे कुठली पद्धत नाही. म्हणजे सुनाला जर कळालं की माझी आजी वारली, म्हातारा हसलं, तरी मला ती दोष देणार आहे. सुनाला वाटलं पाहिजे की म्हाताऱ्याला माझ्या आजीबद्दल फार मोठी आस्था आहे. अर्थ कळला का तुम्हाला? या पद्धतीनं देवदेव ही करायचा. आमच्या बंडोपंजी कुलकर्णीला हा अनुभव आलेला आहे, किंवा आमच्या सरला सुद्धा हा अनुभव आला असेल. काय तुम्ही बंबम करता, काय तुम्ही बंबम करता असं म्हणतात ना. त्यांच्या देखत बंबम करायचं नाही आणि घरी देवदेव केल्याशिवाय राहायचं नाही. याला लौकिक धर्म आणि परलौकिक धर्म. त्याला कृष्णाचा पाळणा बांधला, त्याच्यामध्ये शक्तासूर आला. भगवान परमात्म्याने त्या शक्तासुराचा उद्धार केला. धर्मामध्ये हे अडकू नका आणि अधर्म करू नका. छकडा मोडला. त्याच्यानंतर काय झालं? मोठ्याच्या मोठ्या वादळ. कृष्ण परमात्मा आईच्या मांडीवर होते. भगवंतानी वजन वाढवलं. यशोदेनं खाली टाकलं. राक्षसानं वरी दिलं. तृणावर्त म्हणायचे त्याला. त्याचा सुद्धा उद्धार भगवंतानी केला. ऐका, देवदेव करत असताना आपली जी काही कर्तव्य आहेत, या कर्तव्याला विसरता येत नाही. नंदबाबांनी विचार केला. त्यांच्या काळातला 31 मार्च आला. नंदाचा कर द्यायचा राहिला होता, म्हणून नंदबाबा मथुरेला कंसाचा कर देण्याकरता गेले. कंसाचा कर दिला. वसुदेवाची भेट घेतली. वसुदेवाच्या काळजात धस्स केलं. अरे बापरे, नंदबाबा तुम्ही गोकुळमध्ये तुम्हाला मुलगा झालाय म्हणे. नंदबाबा म्हणले, मला मुलगा झाला म्हणजे काय झालं? बाबा, तुमच्या दुःखापुढे माझी सुखाची एवढी उत्पत्ती काय सांगू?
मी ऐकलं म्हणजे तुम्हाला 6 मुलं 7 मुलं 6 मुलं झाले, एक मुलगा गायब झाला, एक मुलगी होती ती उडून गेली. तुमच्या दुःखापुढे माझं काय सांगू. नंदबाबा म्हणजे अगोदर घरला जा, तिकडं वाईट होण्याची शक्यता. नंदबाबा घाबरले, गोकुळच्या जवळ आले तर जवळजवळ 50-60 चिता जळालेली दिसली. धस्य केलं नंदबाबाच्या काळात. अरे बापरे, काय झालं. लगेच गावात प्रवेश केला, एकाला विचारलं काय झालं म्हणे. त्यांनी मोठी सुंदर कथा सांगितली. काय सांगावं म्हणले तुम्हाला, तुम्ही तिकडे गेलात, कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिनी शिशुश्चार निघ्नंती पूरग्राम प्रजाधीशो. कंसानं पूतना नावाची राक्षसीन पाठविली. अध्यात्म लक्षात घ्या, कथा सगळ्यांनी ऐकलेली. महिलांनी गरोदर राहिल्यापासून लेकराचं संरक्षण करायला पाहिजे. समजलं का. गरोदर राहिल्याबरोबर काय ऐकावं, काय पाहावं, काय बोलावं याचा विचार करा. शिवाजी महाराजाची आई जिजामाता हिनं शिवरायाला सगळ्या रामायण आणि महाभारतातल्या कथा सांगितल्या. वेगवेगळ्या पद्धतीने इतिहास बदलला चाललाय. ही शोकांतिका आहे, पण इतिहास आहे तो आहे. जन्मल्यानंतर अगदी 6व्या-5व्या दिवसापासून लेकराकडे लक्ष ठेवायला पाहिजे. पूत म्हणजे शुद्ध, ना म्हणजे नाही. जी शुद्ध नाही ती अविद्या तिथं. स्तनामध्ये तिनं विष भरलेलं होतं. मांडीवर घेतलं या लेकराला, तोंडामध्ये स्तन दिलं. भगवंतानी तिला पकडलं. अगोदर काय केलं, विष पिण्याकरता तिच्या ह्याच्यात होतं. भगवंतानी डोळे झाकले. का डोळे झाकले. भगवंतानी विचार केला, राम अवतारामध्ये सुद्धा मला ताडका नावाची राक्षसी आली आणि कृष्ण अवतारामध्ये सुद्धा सुरुवातीला माझ्याकडं ही पुत्र नावाची राक्षसी आली. हिला गती कोणती द्यायची. पण डोळे झाकण्याचं कारण एक होतं, शंकराचं ध्यान केलं. बोले बाबा मला विष पिण्याची प्रॅक्टिस नाहीये, विष कसं प्यावं लागतं मला शिकव. अगोदर विष पिलं, पुन्हा दूध पिलं, पुन्हा प्राण वळायला लागले. पुतना म्हणले सा मंच मंचालमिती प्रभाषिणी निष्पीड्यमानाखिल जीव मर्मणी विवृत्त नेत्रे चरणो भुजमुः प्रसवेन्न गात्रा क्षिपितो. दोनदा त्यांना सोड सोड म्हणले. दोनदाच का म्हणले, मला याही लोकातून सोड आणि मला स्वर्ग सुद्धा नको, मला तुझ्या पायामध्ये विलीन करून घे. बोल भक्त वत्सल भगवान. शंकराचं ध्यान केल्याबरोबर शंकर निघाले. कसे निघाले महाराज. नंदी पोळा वाजे गळा घुंगरुमाळा यशोदेच्या घरी आला शंकर भोळा. नंदी पोळा वाजे गळा घुंगरुमाळा यशोदेच्या घरी आला शंकर भोळा.
यशोदेच्या दारी आला शंकर गोळा हो. नंदी गोळा वाजे गळा घुंगरू माळा यशोदेच्या दारी आला शंकर गोळा रांगत रांगत बाळाले पुढेच्या दारी नाना भेट झाली नंदाच्या घरी राणी नंदाच्या घरी राणी नंदाच्या घरी ऋषी मुनी हाताची दिव्य शोभा यशोदेच्या दारी आला शंकर गोळा नंदी गोळा वाजे गळा घुंगरू माळा यशोदेच्या दारी आला शंकर गोळा ओम नमः शिवाय 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 नमो पार्वती पते शिव हर 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 महा हरिहराला वेगळं मानू नका. एके दिवशी काय केलं वसुदेव बाबांनी आपल्या 2 मुलाचे नाव ठेवण्याकरता ऐका 2 मुलाचे नाव ठेवण्याकरता गर्ग मुनींना पाठवलं. नंदाचे उपाध्याय होते शांडिल्य मुनी गर्ग मुनीला पाठवलं. गर्ग मुनी आले आंधळ्या डोळ्यानं साधूकडे पाहू नका. या दोघींनी विचार केला. कुणी कुणी या दोघींनी विचार केला ब्राह्मण विद्वान आहे का कसा आहे. म्हणून यशोदेचं पोरग रोहिणीने घेतलं आणि रोहिणीचं पोरग काय रोहिणीचं पोरग यशोदेने घेतलं. यशोदेचा मुलगा रोहिणीने घेतला, रोहिणीचा मुलगा यशोदेने घेतला. गर्ग मुनींनी ओळखलं. म्हणजे कुणाचं नाव ठेवायचं. म्हणजे यशोदेच्या काखेतल्या पोराचं नाव ठेवायचं. राग केदार बोलू नका हो तुम्ही. राग केदार आयम हि रोहिणी पुत्रो रामायण सुरद गुणे आख्यासते रामैती बलाधिक्यालंबिदु यदुनाम पृथक भावात संकर्षण काय नाव ठेवलं आहे का हो बाई. यशोदा जरी असली तरी हे यशोदेचा पोरगा नाही. आयम हि रोहिणी पुत्र हा रोहिणीचा मुलगा आहे. अत्यंत बलवान आहे म्हणून याचं नाव आपण बल ठेवू. नंबर 2 सगळ्याला रमविणार आहे म्हणून आपण याचं नाव राम ठेवू. आणि सगळ्याला एकत्रित आणलं म्हणून याचं नाव आपण संकर्षण ठेवू. संस्कृत मध्ये बल नाव वेगळं राम नाव वेगळं पण आपण मात्र मराठीत म्हणतो बोल बलराम भगवान. दुसऱ्या पोराचं नाव ठेवताना गर्ग म्हणजे सांगितलं बाहुनी संती नामानी रूपानी सुतश्यते गुणरूपाने कर्मणी तान्यहं
वेदन उजला. यांचे नाव विष्णू सहस्रनाम आमच्या केंद्रीय बहिणी आज वाचलं ना, गोपाल सहस्रनाम. याचे नाव किती काय सांगाव. कोई कहे गोविंद, कोई गोपाल, कोई कहे गोविंद, कोई गोपाल गोपाला. मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. कोई कहे गोविंद, कोई गोपाला, कोई कहे गोविंद, कोई गोपाला. मैं तो कहूँ राधे राधे. सावरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. नाव ठेवलं. कोई कहे गोविंद, कोई गोपाला, कोई कहे गोविंद, कोई गोपाल गोपाला. मैं तुझो सावरिया बांसुरिया वाला, मैं तुझो सावरिया बांसुरिया वाला. कोई कहे गोविंद, कोई गोपाला, कोई कहे गोविंद, कोई गोपाला. मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. राधा ने श्याम कहानी रानी गिरिधर. राधाने श्याम कहानी रानी गिरिधर. कृष्णा कृष्ण कहा तुम जाने नटवरे. कृष्णाने कृष्ण कहा पूजारे नटवर. वालों ने तुमको पुकारा नंद लाला. मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. कोई कहे गोविंद, कोई गोपाला, कोई कहे गोविंद, कोई गोपाला. मैं तो कहूँ राधे राधे. मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. भीष्म के बनवाले अर्जुन के मोहन. किस्मत के बनवारी अर्जुन के मोहन. छनिया कह करके बोला दिल को. छलिया भी कह करके बोला दुर्योधन. और गुस्सा तो कहता है, गुस्सा तो कहता है जड़ के नाला. मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. कोई कहे गोविंद, कोई गोपाला, कोई कहे गोविंद, कोई गोपाला. मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. अच्युत दुष्ट के बुद्ध के माधव. अच्युत के कृष्ण के उद्धव के माधव. भक्तों के भगवान संतों के केशव. भक्तों के भगवान संतों के केशव. अरे ग्वाल दिया तुमको, ग्वाल दिया तुमको पुकारे नंद लाला.
कृष्ण एकच नाव बलराम ठेवलं. कालेन व्रजताल्पेन गोकुले रामकेशव जानुभ्यां सपणिभ्यां रिंगमाणो विजटतो. भगवान परमात्माने लगेच रांगायला सुरुवात केली. एवढं अध्यात्म मोठं आहे बरं का रांगायला सुरुवात केली. गोकुळ मधले फार मोठे मोठे थोडं शांत बसा. गोकुळ मध्ये मोठमोठे भक्त आहेत. भगवंतानी पायामध्ये चप्पल घातली नाही. त्यांच्या पायावर पाय द्यायचे नाहीत, पण भगवान परमात्म्याने रांगायला सुरुवात केली. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांग. पृथ्वीवर हात ठेवला. काळजी करू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीमागे आहे. पृथ्वी, तुला काळजी करण्याची गरज नाही. आता मी आलेलो. दुष्टाचा भार कमी करेन. ऐका, पहिली क्रांती भगवान परमात्माने केली. कोणती क्रांती केली मी तुम्हाला काल सांगून गेलो. मथुरेमधल्या भक्ताच्या हातचं लोणी गोकुळमधल्या गवळणीच्या भक्ताच्या हातचं लोणी मथुरेमधले दुष्ट राक्षस खात होते. नीट ऐकून घ्या. रामगल्लीमध्ये लक्षात यायचं नाही, कारण रामगल्लीमधला प्रत्येक पैसा चांगल्या कामाकरता आजपर्यंत गेलेला आहे. हे मी बोलत नाही, माझ्या आजोबापासून सांगतात. काल मी भैयाला माझ्या आजोबाच्या काळातली सगळी माहिती दिली. कोणती माहिती? बहुतेक तुम्हाला माहिती असेल जुन्या लोकांना. इथं रेणापूर नाका होता त्या खडक हनुमानच्या समोर, बरोबर आहे का? जुन्या लोकांना माहिती, नवीन लोकांना माहित नाही. बालाजी मंदिराजवळून जाणारा रस्ता म्हणजे पांद होती. पांद, अगदी काही नव्हतं. आमच्या शिंदगावून गाडी यायची या खडक हनुमान जवळ. आजोबांनी सांगितलेलं, जा तिथं रेणापूर नाक्याला उतर, तिथं तुला गणपतीचं मंदिर कुणी सांगेल. त्यावेळेस पासून या रामगल्लीतला पैसा योग्य मार्गाला गेल्यामुळे तुम्हाला समजणार नाही. पण अनेक ठिकाणी सप्ते होतात. गणपतीच्या पुढे पार्ट्या नाचवल्या जातात. मी खोटं बोलत नाही तुम्हाला. गणपतीच्या मूर्ती समोर गणेशोत्सवामध्ये दारू पिली जाते, डाव खेळला जातो. हे पैसा दुष्टाकडे जातो. भगवान कृष्ण परमात्माने चोरीच्या निमित्तानं, मी तुम्हाला जास्त सांगणार नाही, चोरीच्या निमित्तानं भगवान परमात्माने पैशाची ट्रान्सफर एंट्री केली. दुष्टाकडे जाणारा पैसा चांगल्याकडे उडवा. काय केलं भगवंताने? तुमच्या मुलाला खाऊ घाला, तुमचे मुलं पुष्ट करा, मथुरेमधले राक्षस पुष्ट करू नका. पैसा द्यायचा. दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. गीता सांगते, दान हे पात्र पाहून, क्षेत्र पाहून दान करावं. अपात्र ठिकाणी गेलेलं दान हे धोकेदायक ठरतं. म्हणून चोरी केली. आणखी एक आहे का? चोरी करणाऱ्या कृष्णाचं नाव पुराणानं घेतलं असतं का? मोठमोठे ऋषी म्हणतात
व्रजे प्रसिद्धं नवनीत चौरम गोपांगनानां जदुकुल चौरम अनेक जन्मार्जित पाप चौरम चौराग्रगण्यम पुरुषं नमामि. सगळ्याला शंका येईल, कृष्णाला चोर का म्हणलं? चोर ही शिवी आहे, चोर हे पाप आहे. आणि कृष्ण जर चोर असेल तर त्याचं नाव कोणी घेईल का? एक दृष्टांत सांगतो, नीट ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदा एक महिला आपल्या लहान लेकराला घेऊन तांदूळ निवडत होती. नीट ऐका माझं बोलतो. ते लेकरू जरा खोडकर, त्यानं तांदूळ घ्यायची, ज्वारीत टाकायची, ज्वारी घ्यायची, साळीत टाकायची, साळी घ्यायच्या, उडदात टाकायची. त्या बाईला एवढा राग आला, बाजूला एक पंडित होता, म्हणली गाढवा मरणास कसा? मला वाटलं की तुला मारून टाकावं, पण माझ्या हातात काही नाही, मला सापडत नाहीस. कळलं का? माझा द्रष्टा समजतोय ना? बाजूच्या पंडितानं हातात चाकू घेतला. माझा द्रष्टा नीट ऐका, इकडे तिकडे लक्ष जाऊ देऊ नका. बोलण्यामध्ये तुमचं नुकसान आहे, माझं नुकसान आहे. चाकू घेतला आणि त्या पोराला मारणार इतक्यात ती बाई म्हणली, मुर्द्या तुला काही अक्कल आहे का? थोडा वरी गोंधळ कमी करा मला. मुर्द्या तुला काही अक्कल आहे का? ते पंडित अगदी जाजवून गेला. बाई म्हणले, मी तुमचं काम करतोय, मला थँक्यू म्हणलं पाहिजे, मी तुमचा पोरगा मारतोय आणि तुम्ही असं का म्हणता? त्या बाईनं काय म्हणले आहे का? बाळ, मुलाकरता आईनं वापरलेले शब्द, माझं बोलणं कळतंय का? दृष्टांत नाही कळलं तर तुम्हाला काही समजणार नाही. लेकरा करता आईनं वापरलेले शब्द त्याच्या बापाला सुद्धा कळत नाही. तुझ्यासारख्या विद्वानाला काय कळणार? अर्थ कळला का माझा? लेकराला आई ठार मारायचं म्हणली, याचा अर्थ जीवानीशी ठार मारायचा असा होऊ शकत नाही. म्हणून संतांनी कृष्ण परमात्माला चोर म्हणलं. का म्हणलं चोर? कृष्ण परमात्मा नवनीताची चोरी करतो. नवनीत म्हणजे काय? तुमच्याकडे येणारा जो शुद्ध भाव आहे, या भावाची कृष्ण परमात्मा चोरी करतो. मी जास्त लांबवणार नाही, मला माहिती आहे. गवळणी सगळ्याच्या सगळ्या गारणे सांगायला आल्या. काय सांगितले गवळणी गारणे? वत्सान मुंचन क्वचित समय क्रोश संजात हास स्थेयम स्वादत्य दहिपय कल्पितये स्थेय योगा. एक विनंती करून सांगतो बरं का, तुम्ही बोललात म्हणजे माझ्या नरड्याला मोठ्यानं बोलण्याकरता कोरड पडते. 2-3 दिवस माझा घसा बसू नये म्हणून कृपया माझी विनंती, मध्ये बोलू नका. यशोदे, तुझ्या पोरानं आमचे वासर सोडले. याचा अर्थ काय होतो माहिती का तुम्हाला? मनुष्याला मुक्ती मिळणारच आहे. कधी मिळणार आहे? कधी ना कधीतरी 84 लक्ष योनी फिरल्यानंतर कधी 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 मुक्ती मिळणार आहे. पण तुझ्या कृष्णानं त्याच्याकडे पाहिल्यावर आम्हाला मुक्ती दिली. नीट अध्यात्म लक्षात घ्या. येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे सिंके तोडिले, माझे माझे कवाड उघड, 3 वर बोट ठेवा. उघडिले माझे शिंके तोडिले, मध्यवर बोट ठेवा फक्त. कवाड येडन बोला, खालच्या आवाजात बोला. दह्या दुधा
फक्त नाही वाजवत तर चालतंय. तळहात टेकीत काव्य गुडघ्याने रांगत गोपाल कृष्ण भगवान की जय. यशोदे, तुझ्या मुलानं आमचं कवड उघडलं. भगवंताच्या लीला करण्याकरता अध्यात्म लक्षात घ्या, अध्यात्म लक्षात घ्या. मी सांगतो तुम्हाला. यशोदेने विचारलं, तुमचं कोणतं कवड उघडलं? सागवानचं होतं का, चंदनाचं होतं का, फायबरचं होतं का, चांदीचं होतं का, सोन्याचं होतं? कशाचं कवड होतं? त्या गवळणीने सांगितलं, माझं कवड सोन्याचं नव्हतं, चांदीचं नव्हतं, लोखंडाचं नव्हतं, फायबरचं नव्हतं, चंदनाचं नव्हतं, सागवानाचं नव्हतं. कोणतं होतं कवड? कवड भ्रांतीचे उघडिले. ऐकते नाही आपण भ्रांतीमध्ये. आपल्याला भगवान खरं वाटत नाही, संसार खरा वाटतो. हे कवड उघडलं. कुलूप मायेचे मोडिले, होती क्रोधाची अरगळ, हळूच काढ दिसे बळा, डेरा फोडिला दंभाचा, त्रिगुण द्वैत ठाव कैसा, प्रपंच सडा ताकाचा केला तुझी कृष्णे. कामापासून वेगळं केलं, क्रोधापासून वेगळं केलं, मदापासून वेगळं केलं, मत्सरापासून. एका गवळणीनं सांगितलं, माझ्या घरला ये, मी तुला मुद्देमाल सेत पकडते. या गवळणी म्हणजे कोण? ज्ञानपर श्रुती म्हणजे सासू, कर्मपर श्रुती म्हणजे सुना, आणि भक्तीपर श्रुती, उपासना परश्रुती म्हणजे मुली. अर्थ लक्षात आला का तुमच्या? सासू म्हणजे नवऱ्याची आई असा अर्थ होत नाही. जी स्वतंत्र आहे तिला सासू म्हणावं. ज्ञान स्वतंत्र आहे, कर्म परतंत्र आहे, आणि उपासना अर्धी स्वतंत्र आणि अर्धी परतंत्र आहे. लक्षात येईल ना माझ्या? एका गवळणीच्या घरी गेले, अध्यात्म तर लक्षात नाही आला. हसण्याकरता मी तुम्हाला किती गोष्टी सांगू शकतो. दाढी विणीची गाडं बांधली, एका गवळणीच्या घरी गेले. तिच्या घरचं लोणी खाल्लं, एका गवळणीच्या तोंडाला लावलं, म्हणजे हिनंच खाल्लं, माझ्यावर आळ घेतला. त्या गवळणीनं पकडलं, त्याला घेऊन निघाली. चाल म्हणे तुझ्या यशोदेकडे. चौकामध्ये आली. बुरखा घेण्याची पद्धत, सगळे माणसं जमलेले होते. हिनं बुरखा घेतला. हिचं पोरग तिथंच होतं त्या चौकामध्ये. कृष्णाने सांगितलं, अगं थोडं माझ्या हाताला ढिलं करणं म्हणे. किती जोरात जोरात ओढायला लागली. हिनं कृष्णाचा हात ढिला केला. कृष्ण परमात्माने काय केलं की तिच्या मुलाचा हात त्याच्या हातात दिला, आणि कृष्ण परमात्मा जाऊन आईच्या कडेवर बसला. यशोदे, मी तुझ्या मुलाला मुद्देमाल सेत पकडलं. कृष्ण यशोदेला म्हणले, काहीतरी भानगड आली बघा, माझ्यावर उगाच्या उगा आळा घेतात त्या. यशोदा म्हणली, काय झालं? बघ म्हणली, मी तुझ्या कृष्णाला ओढत आणलं. म्हणजे कृष्ण माझ्या काखेत आहे, तुझ्या हातात कोण आहे? मग कृष्ण परमात्माने सांगितलं की माझ्याकडे अनंत प्रकारचे रूप आहेत. एकदा कृष्ण परमात्माने माती खाल्ली. तुमच्या आशय लक्षात आलं का? चोरी केली, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकाराची चोरी केली. एकदा कृष्ण परमात्माने माती खाल्ली. एकदा कृष्ण परमात्मा आईला दूध पित होते. भयानक दूध प्यायला लागला. आई घाबरली. दोन्ही कथेचा संदर्भ एकच आहे. कृष्ण तोंड उघड,
कृष्णाने तोंड उघडलं. दोन्ही ठिकाणी माती खाण्याकरता तोंड उघड आणि दूध जास्त प्यायला म्हणून तोंड उघडलं. काय दिसलं बघा, अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे पुढे. यशोदेला काय केलं, ब्रह्मांडाचं दर्शन दिलं. एकदा यशोदेने उखळाला बांधलं, भगवंतानी ते उखळ उडीत उडीत नेलं. दारात यमलार्जुनाचे झाड होते, त्या दोन्हीमध्ये उखळ घातलं, त्या दोन्ही झाडाचा उद्धार केला. हे कोण होते, अर्थमंत्र्याचे बिघडलेले पोरं, कुबेराचे बिघडलेले 2 मुलं होते. भगवान कृष्ण परमात्माने त्यांचा उद्धार केला. नंदबाबा म्हणले इथं यांच्यावर भयंकर मोठी आपत्ती यायला लागली. वृंदावन मध्ये गेले. वृंदावन मध्ये गेल्याबरोबर बकासूर वत्सासूर या दोघांचा उद्धार केला. अर्थ कळतो का तुम्हाला? बकासूर म्हणजे कोणता काही 4 शिंगाचा राक्षस नाही, जे सध्या साधू महाराज म्हणून घेतात, बगड्यासारखं ध्यान लावतात आणि मासाला की सोडित नाहीत. समजलं का तुम्हाला? अशा भूत साधूला बकासूर म्हणावं. अजूनही बकासूर संपलेले नाहीत. कलियुगामध्ये बकासूर जास्त व्हायला लागले. वत्सासूर वासराचं रूप घेऊन आले. चंद्रभागेवर जा, आमच्या आईसाहेबाचं माहेर पंढरपूर आहे, चंद्रभागेमध्ये जा, कळलं का? अगदी 9 एकर 13 गुंठ्याचा बेस्ट टिळा असतो आणि तेच खिसे गप्प असतात. याला वत्सासूर म्हणायचं. भगवान परमात्मा एके दिवशी वृंदावन मध्ये वासरं चालण्याकरता गेले. लपाछपीचा खेळ खेळायला लागले. तिथे त्यांना मोठी गुहा दिसली. त्या गुहेमध्ये सगळेच्या सगळे गेले. कृष्ण परमात्मा मोठमोठ्यानं ओरडायला लागले, अरे ती गुहा नाही, गुहा नाही, तो आघासूर आहे. आघ म्हणजे अजगर, नीट लक्षात घ्या, आणि आघ म्हणजे पाप. त्या आघासुराचा एक जबडा पृथ्वीच्या वरी होता आणि दुसरा जबडा पृथ्वीच्या खाली होता. म्हणजे मारल्या गप्पा पुराणामध्ये बिलकुल गप्पा नाही. या पृथ्वीपेक्षा मोठा तो अजगर होता का नाही? ऐका, जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन गद से तेज है, कौन काजल से काली. उत्तर है का? जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, पाप भूमि से भारी. पापाचा जबडा फार मोठा असतो बघा. कृष्णाबरोबर राहणारे गोपाळ जर त्या आघासुराच्या तोंडात गेले, कृष्ण परमात्मा मध्ये गेले आणि मध्ये गेल्याबरोबर काय केलं, अजगरानं तोंड बंद केलं. कृष्ण परमात्माने उंची वाढवली, आघासुराचा उद्धार केला. राजन, सगळ्या पोरांना कळालं की कृष्ण परमात्मा हा सामान्य नाही, हा देव आहे. पण राजा ही लीला मुलांनी 1 वर्षानंतर घरी येऊन सांगितलं. राजाने विचारलं, त्याच दिवशी का सांगितलं नाही? ऐका, याला म्हणायचं काला. रवींद्रजी, याला म्हणायचं काला. काय झालं? अजगराच्या तोंडातून मुलं निघाले. म्हणजे भगवान, आम्हाला भूक लागलेली. ब्रह्मदेव बघण्याकरता आला. सगळ्यांनी आंघोळी केल्या. का? अजगरामध्ये गेल्यामुळं अपवित्र झाले होते म्हणून सगळ्यांनी आंघोळी केल्या. आणि आंघोळी करून काय केलं महाराज? सगळेच्या सगळे जेवायला बसले. ब्रह्मदेवाला पाहिलं. अरे म्हणजे कसे जेवायला लागलेत म्हणले. यांचं अर्ध लक्ष इकडं, अर्ध लक्ष तिकडं, उभा टाकून काय जेवायला लागलेत. हे काही देव आहे का? परीक्षा बघण्याकरता
ब्रह्मदेवानं काय केलं ऐका, वास्त्र चोरून नेले, गोपाळ चोरून नेले. भगवंताने एकच विचार केला, ब्रह्मदेवा तुला फक्त शरीर नेमता येतात. भगवंताने आपला विस्तार केला आणि विस्तार करून भगवंताने काय केले की सगळ्याला दाखवलं की मी करोडोपटीनं मोठा आहे. एक वर्षभर ब्रह्मदेवानं वस्त्र घरी ठेवले. एके दिवशी आला, खाली पाहिलं आणि खाली पाहून ब्रह्मदेवाने विचार केला की खालीही वस्त्र दिसायला लागलेत, खालीही गोपाळ दिसतात, वरीही वस्त्र आहेत, वरीही गोपाळ आहेत, भानगड का? त्याच्या अगोदर भगवान परमात्मा ब्रह्मदेवाच्या घरी गेले. नोकरांना आणि बायकोला ब्रह्मदेवाच्या सांगितलं एक डुप्लिकेट ब्रह्मदेव आलेला आहे, त्याला घरात येऊ देऊ नका. लक्षात आलं का तुमच्या? ब्रह्मदेवाला सगळे मारायला लागले, ब्रह्मदेवाची फजिती झाली. ब्रह्मदेव शरण आला, भगवान मला तुमचा काला द्या. भगवान म्हणले रामगल्लीमध्ये ये, भाविक बन, भागवत ऐक, रामनवमीचे कार्यक्रम ऐक, तर तुला काला मिळेल. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. एकमेकाच्या तोंडात काला घालायला लागले. महाराज भागवतामध्ये भागवताच्या शेवटी काल्याच्या कीर्तनाची गरज नाही. कारण का? भगवंताने काला केला, सगळ्याला दिला. ब्रह्मदेव चार तोंड घेऊन खाली मान घालून आले. ब्रह्मदेवाच्या हातावर काला ठेवला नाही. कारण का? अहंकार आहे. एक वर्षानंतर सगळे गोपाळ घरी आले आणि घरी गोपाळानंतर सांगायला लागले, आई काल काय केलं म्हणे, आपल्या कृष्णानं मोठाच्या मोठा अगासूर मारला. एक वर्ष का लागलं? ब्रह्मदेवाने नेल्यामुळे एक वर्ष लागलं. याच्यानंतर काय झालं, धेनुकासुराचा उद्धार केला. धेनुकासुर म्हणजे काय माहिती का तुम्हाला? कुपन दुकानदार काय करतात म्हणून मी पण सांगतो तुम्हाला. कुपन दुकानदार जो काळा धंदा करतात, फळावर जो कब्जा करतात, अन्नावर जो कब्जा करतात, गरिबाचं अन्न दुसरीकडे ट्रान्सफर होतं, याला धेनुकासूर म्हणायचं. या धेनुकासुराचा उद्धार भगवान परमात्माने केला. ब्रह्मदेवाने सुंदर प्रकारची स्तुती केली. नैमित्ते भवकुशे तडिगंबराय गुंजावतन सपरिपिच्छद सन्मुखाय वन्यस्रजे कवलमेत्र विशाल वेणु लक्ष्मी श्रिये मृदुपदी पशुपाय. सुंदर प्रकारची ब्रह्मदेवानं स्तुती केली. कालियावर्तन सांगितलं. हे कारखानदार मोठे मोठे पाण्याला दूषित करतात. भगवंतानी कारखानदार मारले नाहीत, कालियाला मारलं नाही. त्याच्या डोक्यावर गेले भगवान परमात्मा, नाचले आणि नाचून नाचून काय केलं, कालियाचं मर्दन केलं. कारखाने बंद जर पडले तर तिथले लोक उपाशी मरतील, म्हणून कारखाने बंद पडता येत नाही. मोठं सुंदर पद आहे. तांडव गती मंडन पर नाचल गिरिधारी सशिक सशिक सनकालिक नारद मुनी मम 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 महादेव बम बम बरी हरी हरी. तांडव गती मंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गती मंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गती मंडन पर नाचत गिरिधारी. प्रलंबासुराचा उद्धार केला. भगवंताने वेणू वाजवली. वेणुगीत फार सुंदर आहे. बरहा पीडम नटवरवपु कर्णय कर्णिकारम बिभ्रदवासं कटिक कपिशं वैजयन्तीं बालम रंध्राद्वेनोरधर हृदया गोत्रयं गोवन्दे वृंदारण्यं स्वपद्रविणं प्राविशत् गीत कीर्ति. बोल मुरलीधर भगवान की जय. भगवंतानी 2 वेळेस वेणू वाजवली.
पहिली वेणू सगळ्याच्या कानावर पडली, सर्वभूत मनोहरम, सगळ्याच्या कानावर पडली. भगवंतांनी बोलावून घेतलं का? रासलीला भगवंताला करायची होती. उद्या आपल्याला रासलीला पाहिजे. रासलीला भगवंताला करायची होती. म्हणून भगवंतानी ज्या पद्धतीनं मेडिकल इंजिनियरला लागण्याच्या अगोदर जशी सीईटी घेतात, तशी भगवंताने काय केली की सगळ्याची परीक्षा घेतली. याला म्हणायचं आवरण भंग लीला. भगवंतानं कोणत्याही गोपिकेची सिल्कची, कॉटनची, टेरिकॉटची साडी चोरलेली नाही. बरेच लोक म्हणतात दे रे काना चोळी लुगडी. नाही नाही नाही, कृष्णानं, कृष्णाचं हे म्हणते प्रथमे मासे नंद व्रज कुमारिका चेरुर हविष्य भुंजानाम कात्यायन रचनम व्रतम. कृष्णच नवरा मिळा म्हणून सगळ्या गेल्या होत्या. मग त्यांच्या साड्या कृष्ण परमात्मा का चोरतील? ऐका, कोणत्या कोणत्या साड्या चोरल्या? आपल्याकडे साड्या आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार. याच पद्धतीनं मायेच्या आवरणामधल्या आपल्या साड्या आहेत. भगवंताने काम हरण केलं, क्रोध हरण केलं, मद हरण केला, मत्सर हरण केला, दंभ हरण केला. आणि या पद्धतीने सगळ्या साड्या भगवंतानी काम क्रोध रूपी साड्या चोरल्या. 2 वेळा अग्नी गिळला. वेदामध्ये सांगितले की मुखात अग्निरजायत. याचं प्रॅक्टिकल भगवंताने करून दाखवलं. भगवंताने 2 वेळेस अग्नी गिळला. एके दिवशी काय झालं की नंद बाबा हे वास्त्र गाई चारून आले. कृष्ण परमात्मा घरी सगळी गडबड चालली. हे करा, ते करा, तूप आणलं का, हे आणलं का, ते आणलं का, ते आणलं का, ते आणलं का. कृष्ण परमात्माने विचारलं, आई काय चाललंय घरामध्ये? आईने एकच सांगितलं, तुझ्या वडिलाला विचार. वडिलाकडे गेले. वडिलांनी विचारलं काय चाललंय? वडिलांनी सांगितलं, बाबा आपल्याकडं परंपरा आहे, इंद्राचा यज्ञ करण्याची परंपरा आहे. म्हणजे इंद्राचा यज्ञ कशासाठी करायचा? म्हणजे इंद्र पाऊस पाडतो. इंद्र पाऊस पडल्यामुळं गाईला चारा मिळतो. चारा मिळाल्यामुळं दूध वाढतं, आपला संसार चांगला चालतो. कृष्ण परमात्माने या ठिकाणी कर्माचा सिद्धांत मांडला. कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते सुखम दुःखम क्षमम वेवम कर्मणैवाधिपत्यते. बाबा जसं कर्म करावं तसं फळ. ज्याने यज्ञ केला त्यांच्या शेतावर पाऊस पडेल आणि ज्याने नाही यज्ञ केला त्यांच्या शेतावर पाऊस पडणार नाही का? जरा सिद्धांत थोडा वेगळा आहे बरं का. बरेच लोक देवदेव करताना दिसतात. राम नाम तो सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर, जो नाम ध्रुव प्रहलाद ने लिया वो नाम कुछ. कर्म ही पूजा तया सर्वात्मका ईश्वर, स्वकर्म कर्माची आविरा, पूजा केलिया अपरा होय दोष लागी. बाबा तुम्ही गोवर्धनाची पूजा करा. गोवर्धनचा अर्थ कळला का तुम्हाला? गोवर्धनचे अनेक अर्थ होतात. गो म्हणजे इंद्रिय. तुम्ही इंद्रियाची पूजा करा. म्हणजे काय करा? इंद्रियाला कंट्रोल मध्ये ठेवा. जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ. गो म्हणजे ज्ञान.
बाबा ज्ञान मिळण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला काल सांगून गेलो, मेरिट मध्ये निघायचं असेल, कॉपी करून मेरिट मध्ये निघत नाही. कॉपी करण्याकरता सुद्धा ज्ञानच लागतं. म्हणून ज्ञान कमी अत्यंत महत्वाचं. नाही ज्ञाने सदृश श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रेय ही ज्ञानाभ्यासात ज्ञानाध्यान विशिष्यते. ध्यानात कर्म फल त्याग, त्यागात शांती अनंतर. काल रामदेव बाबाचे सगळे अगदी योग शिक्षक आलेले होते. ध्यान कसं करावं, योगाभ्यास कसा करावा, योग्य पद्धतीने समजतं. बाबा तुम्ही ज्ञानाची पूजा करा. गो या शब्दाचा अर्थ ब्राह्मण. बाबा ब्राह्मणाची पूजा करा. बाबा आपला जो गोवर्धन पर्वत आहे ना, त्याची पूजा करा. काय लागतं रे बाबा? काय लागत नाही बाबा. चकाचक खाण्याचे पदार्थ केले की गोवर्धनाची पूजा होती. 2 पार्ट्या पडल्या. वृद्ध लोक म्हणाले आम्हाला इंद्राचा यज्ञ करायचा, आणि मुलांनी काढलं की आम्हाला गोवर्धनाची पूजा करायची. 2 शक्ती एकत्रित आल्याशिवाय विकास होत नाही. कळलं का? वृद्ध आणि तरुण. तरुणाकडे जोश असतो आणि वृद्धाकडे होश असतो. माझं बोलणं नीट लक्षात घ्या. मी जरा का बोलवलं, मला माहिती थोडासा वेळ लागायला तुम्हाला कथेला. या मंदिरामध्ये तरुणही आहेत आणि या मंदिरामध्ये वृद्धही आहेत. तरुण म्हणतात आम्ही वृद्धाच्या म्हणण्याप्रमाणे चालतो. हे वैशिष्ट्य. अर्थ कळलं का तुम्हाला? ज्यावेळेस जोश आणि होश एका ठिकाणी येतो त्यावेळेस कार्य सुंदर प्रकारचं होत असतं. गोवर्धनाची पूजा करायला सुरुवात केली. छान छान पक्वान्न सगळे घेतले. 56 प्रकारचे भोग घेतले. पूजेचं साहित्य घेतलं. गेले गोवर्धनाची पूजा करायला. गोवर्धनाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. यशोदेने विचारलं, कृष्णा तुझा चेहरा आणि गोवर्धनाचा चेहरा सारखा का दिसतो रे? कारण गोवर्धन म्हणजे कृष्णच. कृष्णाने उत्तर काय दिलंय का? आई, ज्या गाईचं दूध मी पिलं ती गाय गोवर्धनावर चरली, त्याच्यामुळं माझा चेहरा सुद्धा गोवर्धनासारखा झाला. ऐका, या पूजेला या गोवर्धनाच्या. कोण आहे पूजेचे यजमान? बोला. पूजा ही गोवर्धनाची. हळदी कुंकूवरी व्हायचं नाही. मानसिक पूजा करायची. कोण कोण पूजा करणार आहे? प्रतिनिधित्वानं कोणीतरी पूजा करा. बाकी सगळे मनातल्या मनात पूजा करायची. हरी कालिदासरावजी कुलकर्णी. आरतीचे यजमान पुन्हा सांगू. बरं, आरतीचे यजमान मोकाशी काका, पद्माकरजी आवसेकर, कृष्णा कुलकर्णी, अजय कुलकर्णी, श्याम बराडिया. परवा दिवशी बुधवार 1 ते 12 ते 4 महाप्रसाद आहे. सहपरिवार सर्वांनी ते आपण पुन्हा ठरवू. बरं का, बुधवारचं उद्या ठरवू. म्हणजे का नाही, 12 ते 4 म्हणजे भागवत 10ला सुरुवात करणार. त्यांचं म्हणणं आहे की 10ला जर भागवत सुरुवात केली तर कुठे यायचं. ठीक आहे. आपण 10 ते 12 भागवत करू. 12 ते 4 महाप्रसाद होईल. बरं का. आणि याप्रमाणे आत्ताचे यजमान गोवर्धनाची पूजा करतील. हरी ओम. मोक्षतुंड महाकाय सूर्यकोटी सर्वप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचतानि स्मरनित्यं वेदवाणी प्रवर्तते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ध्यायं दायानुबाहुं तत्शरदर्शं बद्धपद्मासनस्थं
पीतं वासं वसानं नवकमण्डलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारुणशीतामृतमलविल्लोचनं निर्धवं नानालङ्कारदीप्तं दरदपुरुषमण्डलं रामचन्द्रं बोल सीतारामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान गोवर्धननाथ भगवान पाणी गोवर्धनला म्हणले स्नानम समर्पयामी पाणी घाला म्हणले यांच्याकडे जे पाणी होतं 2-4 घागरी घातलं कुठे गेले ते गोवर्धनामध्ये पत्ता लागले म्हणले काय करावं म्हणले बोलवा गंगा मातेला मनातून बोलवा बोल गंगा माता गंगाली धाड 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 पाण्याचा अभिषेक केला कामधेनवाली दुधाचा अभिषेक केला हरिद्रा कुंकुम परिमल द्रव्यम समर्पयामी प्रत्येक जेवढे सगळे जमले होते प्रत्येकाने गोवर्धनाला हळदी कुंकू व्हायला सुरुवात केली बस म्हणले आता आपण प्रदक्षिणा करू धन्य धन्य गोवर्धन महाराज धन्य धन्य गोवर्धन महाराज ओ पुण्य फळासी आले माझे भगवंताची स्तुती गर्भामध्ये सगळे दिली गर्भात